मला आठवतं आहे मी एकदा, ते तर खूप जुनी गोष्ट आहे, मी त्यावेळेला कमिन्सचा रिजनल मॅनेजर होतो बंगलोरला. पुण्याहून फ्लाईट्स वगैरे असल्या काही नव्हत्या त्यावेळेस. मुंबईहून एक इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट बंगलोरला जायची, त्यामुळे मी सिक्युरिटी वगैरे करून तिथं बसलेलो होतो. नाही, सिक्युरिटीला जायचं होतं मला तिथं आत. सिक्युरिटी की अनाऊन्समेंट करत वाट बघत बसलो. आणि एक युरोपियन मुलगी तिथनं हिंडत होती, पांढरी साडी नेसलेली होती ती. तिच्या गळ्यात एक शबनम बॅग होती, त्याच्यात काही पुस्तकं होती, अनवाणी होती, पायात चपला वगैरे काही नव्हत्या तिच्या. आणि ती मग ह्यांना भेट त्यांना भेट एक पुस्तक काढून दाखवत होती. काही कोणी घेतलं नाही तिच्यातनं. शेवटी मी एकटाच बसलो असं म्हणताना ती माझ्या शेजारी येऊन बसली. आणि ती मला म्हणाली, हॅव यू हर्ड ऑफ इस्कॉन सेंटर? म्हटलं येस, आय हॅव हर्ड ऑफ इस्कॉन, आय नो भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद. ती म्हणाली, वाय डोंट यू बाय दिस बुक, दीज आर दी लेक्चर्स ऑफ भक्ती वेदांत स्वामीची. असं म्हणून तिने एक एवढं पुस्तक काढलं जाडवर. फार सुंदर चित्र होती ते, त्यातली चित्र फार छान असतात त्या पुस्तकात. मी ते आपलं बघत होतो, ते काय सगळी भगवद्गीतेवरच सगळं निरूपण होतं. मी तिला म्हटलं किती किंमत आहे याची? ती म्हणाली 75 रुपये. मी गोष्ट 80 सालची सांगतो आहे त्या. मी म्हटलं दिस इज अवेलेबल फॉर 1 रुपी इन मराठी. विनोबांची गीताही 1 रुपयाला मिळते म्हटलं. तिला म्हटलं काढ कुठला अध्याय तुला काढायचा. तो उर्दू मुलं माझा शाखम काढला तिने. मी श्लोक म्हणून दाखवले आणि तिला अर्थ सांगितला. ती म्हणाली सेम हॅज बीन रिटन बाय स्वामीजी ओव्हर हिअर. म्हटलं दुसरं काय लिहिणार नाही तर, जे आहे तेच लिहिणार ना, आणखीन काय लिहिणार स्वामीजी? आपण हे 1 रुपयात म्हटलं आम्हाला मिळतं, तुम्ही 75 रुपये आमच्याकडनं इथनं काढता या सगळ्या याच्या. मग ती म्हणाली, आर यू अ प्रोफेसर? म्हटलं नो, आय एम एन इंजिनियर. मी आत्तापर्यंत लोक बघत होते बरं का आमच्याकडे, बाकीचे सगळे काय चाललं आहे, यांचं एक बाबा बसला येतं आणि मग ती मुलगी त्यांनी. मग ती म्हणाली, ओके आय विल गिव्ह यू 1 पिरियॉडिकल म्हणून एक बॅक टू गॉडहेड म्हणून त्यांचं एक पिरियॉडिकल दर महिन्याला काढायची, ते तिनं मला दिलं. आणि ती म्हणाली, नेक्स्ट टाईम वेन यू विल कम प्लीज व्हिजिट अवर सेंटर. त्यांचं जुहूला एक सेंटर होतं. मग मी आपलं हो वगैरे म्हटलं. आता काय माझी जरा परिस्थिती नाजूक झाली होती एकूण सगळे पाहिल्यावर. पण तिला जाताना मी म्हटलं आय विल टेल यू अबाउट अ कोइन्सिडन्स. ती म्हणाली काय? म्हटलं आय एम बॉर्न ऑन द डे लॉर्ड कृष्णा वॉज बॉर्न. असं म्हटल्याच्यानंतर तिनं गळ्यातली शब्द उतरवली माझ्या पाया पडली तिथं. मला आश्चर्य वाटलं. आता म्हटलं 4-5 लोक बाबा बाबा करत येत आहेत की काय इथं पाया पडायला. तेवढ्यात माझी अनाऊन्समेंट झाली वगैरे अशी कारणं सांगत मी आत निघून गेलो.